ओबीसी नेते लक्ष्मण हाके आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. काय सांगाल साहेब, आज आपण नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहात. आगामी ओबीसीची लढाई कशी असणार आहे? हे बघा, आत्ता सध्या महाराष्ट्रामधल्या अनेक जिल्ह्यामध्ये अनेक पॉकेट्समध्ये मी जाऊन फिरून आलेलो आहे. आत्ता मी आज नांदेड, परभणी आणि लातूर जिल्ह्याच्या बाँड्रीवरच्या काही तालुक्यामध्ये आज उद्या फिरत आहे. आणि ओबीसी जोडो अभियान आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. येऊ घातलेल्या पंचायत राज निवडणुकीमध्ये ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे याची जाणीव मी माझ्या ओबीसी बांधवांना करण्याच्या दृष्टिकोनातून आता सध्या मी बैठका घेत आहे. 500, 1000, 2000 लोकांच्या बैठका होत आहेत. आणि जर येऊ घातलेल्या कालावधीमध्ये मनोज जरांगेंच्या सांगण्यावरून महाराष्ट्र शासनानं जर काही वेडावाकडा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला तर ओबीसी बांधव तेवढ्याच ताकदीनं या महाराष्ट्रामध्ये एकत्रित येतील. मग आम्ही मुंबईला जाऊ किंवा महाराष्ट्रामध्ये संघर्ष यात्रा काढू, आमच्या संघर्ष यात्रेचा प्लॅन आमचा पूर्ण झालेला आहे. आणि आम्ही ओबीसी बांधवांना जागं करू, आपलं आरक्षण संपलेलं आहे याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न मी करत आहे. एक आपला व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्याबद्दल काय? हा व्हिडिओ ओबीसी मध्ये फूट पाडणं, 2 प्रमुख जातींमध्ये फूट पडली तर ओबीसीची चळवळ डॅमेज होईल असा हा षडयंत्राचा भाग आहे. गेली 2 वर्ष रात्रंदिवस ओबीसीच्या सर्व 300, 350 आणि जाती उपजातीसह 450 एवढ्या जातींची भाषा बोलण्याचा मी प्रयत्न करतोय. असं करत असताना अशा पद्धतीचं काहीतरी बोलणं म्हणजे एवढा पण लक्ष्मण हाके मूर्ख नाही किंवा एवढी त्याची वैचारिक दिवाळखोरी नाही. गावगाड्यामधल्या ओबीसीना एकत्रित घेणं, त्यांना संघटित करणं हा एवढाच प्रोग्राम माझ्या समोरचा आहे. त्यामुळं माझ्या ओबीसी बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे, असे प्रयोग इथून पुढच्या कालावधीत होत राहणार आहेत. मागं झालेले आहेत. गाडी फोडण्याचा प्रयोग झालेला आहे, मारहाण करण्याचा प्रयोग झालेला आहे, हल्ला करून झालेला आहे आणि या गोष्टी होत राहणार आहेत. त्यामुळं आपल्या चळवळीमध्ये कुठं फूट पडेल, आपली चळवळ कुठं डॅमेज होईल अशा पद्धतीचं कुठलंही वक्तव्य, कुठलंही कृत्य माझ्या ओबीसी बांधवांनी करू नये. आपला शत्रू प्रचंड अकराळ विक्राळ आहे. आपलं आरक्षण आज संपल्यात जमा आहे. त्यामुळे लढाईला सज्ज व्हावं एवढाच मी संदेश या महाराष्ट्रातल्या ओबीसीला देईल. मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्ट रोजी मुंबईला जाणार आहे आणि ते आरक्षण घेतल्याशिवाय वापस येणार नाही असे त्यांची. हे आरक्षण म्हणजे मोर्चा काढून जर आरक्षण मिळत असतं, दादागिरीच्या जोरावर जर आरक्षण मिळत असतं, कुणाला तरी दबावात टाकून, कुणाला तरी शिव्या घालून आरक्षण मिळत नसतं. आरक्षण देण्यासाठी इथं न्यायिक प्रक्रिया आहे, घटनात्मक तत्व आहेत आणि त्या तत्वामध्ये जोपर्यंत, त्या पॅरामीटर्समध्ये, त्या चौकटीमध्ये जोपर्यंत बसणार नाही तोपर्यंत ना मुख्यमंत्री आरक्षण देऊ शकतात, ना पंतप्रधान आरक्षण देऊ शकतात, ना विरोधी पक्ष नेते कोणतासा दबाव टाकू शकतात शासनावर. त्याच्यासाठी स्वायत्त अशी एक वेगळी प्रक्रिया आहे, न्यायिक प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया जोपर्यंत अलाउ करणार नाही तोपर्यंत अशा पद्धतीनं कायदेशीर आरक्षण भेटणार नाही. बेकायदेशीर घुसखोरी करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात होतोय का? तर होतोय. बेकायदा एका बाजूला सन्माननीय न्यायालयानं ओबीसीचं 27% आरक्षण स्टिकअप केलंय, कन्फर्म केलंय, न्यायालयाचे आभार. पण दुसऱ्या बाजूला मात्र फेक कुणबी सर्टिफिकेटद्वारे ओबीसी मध्ये जी घुसखोरी चालू आहे ही खरी मोठी लढाई ओबीसी समोरची आहे, ओबीसी नेतृत्वासमोरची आहे. आणि ही प्रचंड अवघड अशी लढाई याची मला जाणीव आहे. आणि ही लढाई लढत असताना नामोहरम करणं, डॅमेज करणं, बदनाम करणं या गोष्टी पुढेही होत राहणार आहेत. त्यामुळे ओबीसी बांधवांना माझी विनंती आहे की अशा फेक नॅरेटला तुम्ही बळी पडू नका. आपल्याला ही लढाई पुढे घेऊन जायचं. राष्ट्रवादीच्या वतीने मंडल यात्रा संपूर्ण राज्यभरात काढण्यात येते. काय? याच राष्ट्रवादीनं ज्या जरांगेंना मोठं केलं, याच शरदचंद्रजी पवारांनी, राजेश टोपेंनी, बजरंग सोनवणेंनी, काँग्रेसच्या अनेक खासदारांनी, इव्हन पृथ्वीराज चव्हाणांनी सुद्धा ज्या जरांगेंना विना अट, विना शर्त पाठिंबा दिला, रसद पुरवली, त्या जरांगेच्या भूमिकेबद्दल या लोकांचं काय म्हणणं एवढं त्यांनी सांगावं आणि मग मंडल यात्रा काढावी. तुमचं दाखवायचं एक, खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात शरदचंद्रजी पवारांचे वेगळे आहेत. हे मी नव्यानं बोलत नाही, मी वारंवार ही महाराष्ट्रासमोर मांडत आलोय. त्यामुळे ही यात्रा कुणी दिला यांना नैतिक अधिकार मंडल यात्रा काढायचा? मंडलाचं तत्व काय होतं? गावगाड्यातल्या शोषितापर्यंत ही लोकशाही पोचली पाहिजे.
पवारांनी पोहोचवली. स्वतःचं कुटुंब सांभाळणारे शरदचंद्रजी पवार, घरात किती पद आहेत त्यांच्या, आणि काय तुम्हाला नैतिक अधिकार आहे? तुम्ही कारखानदार आहात. तुम्ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी प्रमाणे तुमचं वर्तन आणि व्यवहार आहे. व्यावहारिक दृष्ट्या तुम्ही जगत आहात. कुणाचीही सत्ता येऊ, त्या सत्तेत बसणारी पवार फॅमिली आहे. आणि मंडल आयोग ज्यांनी सोशल जस्टिस दिला, या देशभरामध्ये अर्ध्याहून जास्त लोकसंख्येचा ज्यांनी या भारतवर्षामध्ये मंडल आयोगाच्या माध्यमातून जो एक उपक्रम राबवला, शरदचंद्रजी पवार फक्त योगायोगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आणि काय पवारांनीच काय उपकार केले का महाराष्ट्रावर मंडल आयोग इम्प्लिमेंट करून? देशभरामध्ये मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला नाही का? त्यामुळे हे सगळं ओबीसी बांधव एवढा दूध खोळा राहिलेला नाही. ओबीसी तरुणांना चांगलं कळतं की हे मगरीचे अश्रू आहेत, ह्याच्यापेक्षा दुसरं काही नाही. निश्चितच येणाऱ्या काळात लक्ष्मण हत्ते महाराष्ट्रभर रथयात्रा काढून ओबीसीचं संघटन मजबूत करणार आहेत आणि ओबीसीची लढाई अधिक तीव्र करणार असल्याची भूमिका त्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे. संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, नांदेड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.